रेडी. अच्छा, नमस्कार. नमस्कार. अच्छा, तुमचं नाव सांगा. शांताराम पांडुरंग पाटील. अच्छा, गाव. पहूर. अच्छा, बरं. आता सध्या आपण तुमच्या शेतामध्ये उभे आहोत. सध्या हे कुठलं पीक आहे? हे कपाशीचं आहे. कपाशीचं पीक आहे. ओके. या कपाशीमध्ये तुम्हाला धन्वंतरीच्या RPS 76 बद्दल कोणी माहिती दिलेली आहे? हे आमचे नातेवाईक केळवडले त्याने नाते दिली ती माहिती. अच्छा, त्यांनी तुम्हाला त्यांचं नाव? ज्ञानेश्वर पाटील. अच्छा, ज्ञानेश्वर पाटील. त्यांनी तुम्हाला माहिती दिल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून विश्वास ठेवून. हा आहे का नाही, RPS 76चा वापर तुम्ही या कपाशीवर केलेला आहे. बरं, या कपाशीमध्ये वापर केल्यानंतर तुम्हाला काय फायदा दिसून आलेला आहे? वापर केल्यानंतर याच्यात मध्ये दीडीचा फायदा दिसू लागला. अच्छा, दीडीचा फायदा दिसून आलेला आहे. म्हणजे काय काय बदल झाला? म्हणजे झाडाची क्वालिटीमध्ये क्वालिटी बदल झाली, मालात वाढ दिसली काही. आणि बोंडांची साईज म्हणजे बोंडांची बघा अशी size साईज मोठी झालेली दिसते. आहे. हा. अच्छा, म्हणजे एका झाडाला जवळपास 50 ते 60 बोंड्या आज पक्के आहे. पक्क्या आहेत आणि अजून यायच्या आहेत. याच्यात बारीक पुडी 20-25 अजून पुडी आहे त्याच्यात. अच्छा 75 आहे. त्याच्यापेक्षा 3 पट येईल मला अजून ह्याच्यात. अच्छा, म्हणजे 3 पट माल येईल अजून. अच्छा, म्हणजे या धन्वंतरीच्या RPS 76 पासून तुम्ही समाधानी हा, आहात? समाधान आहे. बरं, इतर सुद्धा आमचे या भारत देशामध्ये कपाशीचं उत्पादन घेणारी लोक आहेत. हा. मग त्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सुचवणार? त्याला मी सांगणार आहे की बा मला या औषधीपासून फायदा झाला, तुम्ही वापरा. अच्छा, बरं. तर RPS 76चा वापर केल्यामुळे तुम्ही आता समाधानी आहात. समाधान. म्हणजे किती उत्पादन वाढण्याची क्षमता या कपाशीमध्ये आहे? म्हणजे उत्पादन किती वाढणार याच्यापासून आहे? एकरी कमीत कमी 4 ते 5 क्विंटल मध्ये उत्पन्न पहिल्यापेक्षा जास्त भेटणार आहे. अच्छा, जास्त दिसून येणार म्हणजे भेटणारच आहे म्हणजे या क्वालिटीनुसार. बरं, धन्यवाद.